हॅलो, मी तेजल आणि आज मी खूपच एक्साइटिंग टॉपिक तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तो म्हणजे आपल्या सगळ्यांनाच असं वाटत असतं की आपली मुलं हुशार व्हावीत, बुद्धिमान व्हावीत, पण त्यांच्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी नक्की आपण काय करू शकतो आणि त्यांच्या मेंदूतलं न्यूरॉन्सचं जाणं म्हणजे नेमकं काय, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच खूप काही शिकायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी न स्किप करता शेवटपर्यंत पहा. आणि जर का माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे माझ्या चॅनलवरचे सगळे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. बाळाची 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे त्याचे 5 मित्र असतात आणि मेंदू म्हणजे त्याचा राजा. या 5 मित्रांकडून जी काही माहिती मिळेल ती मेंदू राजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोंदवली जाते. बाळाने एखादी नवीन गोष्ट अनुभवली की लगेचच त्याची नोंद मेंदूमध्ये होते. ज्या न्यूरॉनला ही माहिती मिळते तो न्यूरॉन ही माहिती घेऊन दुसऱ्या पेशीकडे जातो आणि ती पेशी ती माहिती घेते. त्यावेळेला बंध निर्माण होतो आणि हा बंध म्हणजेच सिनॅप्स. सिनॅप्स तयार झाला म्हणजे शिकण्याची प्रक्रिया घडली. बाळाच्या आयुष्याचे सुरुवातीचे 1000 दिवस हे फार क्रुशियल असतात. या 1000 दिवसांमध्ये बाळाचा मेंदू एका स्पंजसारखं काम करत असतो. जी काही माहिती या मेंदूला मिळते ती तो शोषून घेण्याचं काम करतो आणि न्यूरॉन्सचं जाळं बनवत जातो. लक्षात घ्या, जितके जास्त हे सिनॅप्सेस तयार होतील तितकेच जास्त बाळाची शिकण्याची क्षमता वाढेल. आणि म्हणूनच या मेंदूला चालना मिळण्यासाठी नक्की आपण बाळासोबत काय काय खेळू शकतो हे आता मी तुम्हाला सांगते. मूल त्याच्या 5 मित्रांच्या मदतीने म्हणजेच 5 ज्ञानेंद्रियांच्या मदतीने नवनवीन अनुभव घेत असतो आणि ह्याच्यावरूनच त्याच्या न्यूरॉन्सचं जाळं तयार होत असतं. म्हणूनच आपण खूपच छोट्या छोट्या साध्या पण खूपच इफेक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज बाळासोबत करू शकतो. उदाहरणार्थ रंगीबेरंगी फुलं दाखवणं, पानं दाखवणं, रात्र दाखवणं, दिवस दाखवणं, उडणारे पक्षी दाखवणं, पक्ष्यांचा आवाज ऐकवणं, फुलं, पानं, पाणी इत्यादींचा स्पर्श आपण बाळाला अनुभवायला देऊ शकतो. कागद, वेगवेगळ्या टेक्स्चरची कापडं यांचा स्पर्श करण्याचा अनुभव आपण बाळाला देऊ शकतो. बाळाला तुम्ही गोष्टी ऐकवू शकता. बाळाला समजत असो वा नसो, पण आपण ज्या ज्या भाषेमध्ये गोष्टी बाळाला सांगत असतो, जर तुम्ही इंग्रजीत सांगत असाल, मराठीत सांगत असाल, या सगळ्या भाषा बाळाचा मेंदू ॲब्झॉर्ब करत असतो. यासोबतच त्याच्याशी सतत बोलणं, त्याला गाणी ऐकवणं, गाणी म्हणून दाखवणं हे जरूर करावं. बाळांना जाणीवपूर्वक संगीत ऐकवावं. वाद्यसंगीत ऐकवू शकता, एखादं मंद आवाजातलं संगीत ऐकवू शकता, खुळखुळ्याचा आवाज, पक्ष्यांचा आवाज ऐकवू शकता, वेगवेगळ्या भाषेतली गाणी, मजेशीर बडबड गीतं आपण बाळाला बोलवून गाऊन दाखवू शकतो, त्यावरती डान्स करून दाखवू शकतो, टाळ्या वाजवून दाखवू शकतो. संगीतामुळे बाळाची मेमरी, क्रिएटिव्हिटी चांगली होण्यासाठी आणि इमोशनल डेव्हलपमेंट होण्यासाठी मदत होते. हेल्दी मेंदूसाठी हेल्दी फूड पण तितकंच गरजेचं आहे. मेंदू चालण्यासाठी हेल्दी फॅट्स फार गरजेचे असतात आणि ते आपल्याला फिश, चिया सीड्स आणि काही बियांमधून मिळतात. यासोबतच हिरव्या पालेभाज्या खाणं पण तितकंच गरजेचं आहे. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ क्वालिटी स्लीप. पुरेशी विश्रांती ही मेंदूला सिनॅप्सेसचं जाळं अगदी प्रभावीपणे तयार करण्यासाठी उपयुक्त आहे. आता माझ्या उजवीकडे आणि डावीकडे एक एक इमेज आहे. आधी आपण उजवीकडच्या इमेजकडे बघूया. यामध्ये बाळाच्या मेंदूतलं सिनॅप्सेस हे व्यवस्थित निर्माण झाले, त्याच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही. आणि तेच जर तुम्ही डावीकडची इमेज पाहाल तर त्यामध्ये बाळाच्या मेंदूतल्या सिनॅप्सेसमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. आता हे असं का होतं ते आपण बघूया. उजवीकडे जी इमेज आहे ज्याच्यामध्ये नीट जाळं तयार झालेलं आहे
ते का झालंय? कारण बाळ एखाद्या गोष्टीचा अनुभव घेत असताना त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे, त्याचं कौतुक केलं आहे. आणि डावीकडे जी इमेज दिसते त्यामध्ये सिनॅप्सिसचं जाळं हे तयार होण्यामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. कारण बाळ एखाद्या नवीन गोष्टीचा अनुभव घेत असताना आपण त्याला सतत सूचना करत राहिलो, रागाने ओरडत राहिलो, तर बाळ ती पूर्ण गोष्ट शिकणार नाही, तो अनुभव पूर्ण घेऊ शकणार नाही आणि म्हणून सिनॅप्सिस व्यवस्थित तयार होऊ शकणार नाही. म्हणूनच बाळ एखाद्या नवीन गोष्टीचा अनुभव घेत असताना आपण त्याचं कौतुक करावं, त्याला प्रोत्साहन द्यावं आणि त्याच्याशी आपुलकीने आणि प्रेमाने वागावं. माझ्या मते तरी 3 वर्षापर्यंत बाळांना स्क्रीन टाईम अजिबातच देऊ नये. तरी पण जर द्यावा लागलाच तर तो 20 मिनिट्स पर डेपेक्षा जास्त नसावा. कारण जास्तीचा स्क्रीन टाईम हा बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये अडथळा निर्माण करू शकतो. अशा प्रकारे आपण बाळाच्या मेंदूला नीट खाद्य पुरवून त्याला अगदी पॉवरफुल बनवू शकतो. पण एक लक्षात घ्या, एव्हरी चाइल्ड इज युनिक. प्रत्येक मूल हे वेगळं असतं. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला युजफुल वाटला असेल तर नक्की फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि आपल्या बाळाच्या मेंदूचं पालनपोषण करत राहा. हॅपी पॅरेंटिंग. बाय बाय.